नमस्कार। महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाच्या वतीने त्याचबरोबर ठाणा हाऊसिंग फेडरेशन, मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशन आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने तुमचं सर्वांचं या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। ओळख करून देतो, मी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघ आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष आहे। माझ्या उजव्या बाजूला बसलेले सुहास पटवर्धन हे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या बाजूला बसलेले हे म्हात्रे नवी मुंबई फेडरेशनचे मानद सचिव आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे संचालक आहेत। माझ्या डाव्या बाजूला बसलेले ॲडव्होकेट परब हे महाराष्ट्र राज्य महासंघाचे तज्ज्ञ संचालक आणि आम्ही जी जनहित याचिका दाखल केली आहे ते स्वतः वकील म्हणून त्या याचिकेत ते काम करत आहेत। आपण सुरुवात करूया। आपण सगळ्यांना आज बोलवण्याचं कारण अधिवेशनाचा कालावधी, अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना सुद्धा आपण जातीनिशी हजर उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो। हा विषय असा आहे की गृहनिर्माण संस्था त्याचबरोबर वेगवेगळे इंडस्ट्रियल इस्टेट असतील किंवा कमर्शियल संस्था असतील किंवा झोपडपट्टीत राहणारे झोपडपट्टीधारक असतील, या सगळ्यांसाठी नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे अकृषी कर भरावा लागतो। हा अकृषी कर शासनाने रेडी रेकनरच्या 0.05% वर आकारला जातो। आता हा कर पूर्वी फार कमी प्रमाणात होता। रेडी रेकनरचे ज्या प्रमाणात दर वाढले त्या प्रमाणात आता ह्या अकृषिक दराचे म्हणजे एनए टॅक्सची रक्कम वाढलेली आहे। त्यात 2006 पासून हा कर रद्द करावा यासाठी हाऊसिंग फेडरेशन असेल किंवा आमच्यासारख्या बराच काही खाजगी संस्था असतील हे प्रयत्न करत होते। 2006 मध्ये यासाठी पहिल्यांदा शासनाने स्थगिती दिली होती, ती 2018 पर्यंत सुरू होती। 18ला स्थगिती उठवल्यानंतर हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनक्षोभ उसळल्यानंतर 18ला पुन्हा स्थगिती देण्यात आली। त्यानंतर आघाडी सरकार आलं आणि आघाडी सरकारने ही स्थगिती उठवून आता पुन्हा हा कर वसूल करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आता शासनाने काय केलं आहे की 2006 पासून 2022 पर्यंत कुठल्याही प्रकारची बिलं गृहनिर्माण संस्थांना किंवा झोपडीधारकांना किंवा ज्यांच्याकडून एनए टॅक्स वसूल करतात अशा कुठल्याही संस्थांना पाठवलेली नाहीत। आणि 22ला अकस्मात आता मार्चमध्ये या महसूल विभागाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना छळ म्हणा किंवा तगादा म्हणा, काही म्हणा तुमच्या भाषेत, हा चालवलेला आहे आणि आमची लोक यामुळे भयभीत झालेली आहेत। याचं कारण असं 2006 पासून 2022 पर्यंत या 16 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं बिल आणि रक्कम कळवलेली नाही। मात्र या सर्व थकीत रकमेवर महिन्याला 2% प्रमाणे पेनल्टी आकारून भरमसाठ बिलं शासनाने आता पाठवलेली आहेत। आमचा ह्याला विरोध आहेच, ह्या वसुली करणारा विरोध आहेच। त्याचप्रमाणे हा जो अकृषी कर आहे, जो एनए टॅक्स आहे, तो पूर्णपणे रद्द करावा म्हणून आमची मागणी आहे। या विषयावर शासनाबरोबर आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे, पण शासनाने याबाबत आम्हाला कुठलंही ठोस आश्वासन दिलेलं नाही किंवा रद्द करून म्हणून सुद्धा सांगितलेलं नाही। फक्त 2 वेळा आम्ही 2006 आणि 2018 साली ही जी मागणी केल्यावर फक्त स्थगिती दिली होती आणि 19ला या आघाडी सरकारने तर चर्चा करायला सुद्धा नकार दिलेला आहे। म्हणून आपण उच्च न्यायालयामध्ये हा एनए टॅक्स रद्द करावा यासाठी जनहित याचिका टाकली आहे। मुंबई फेडरेशन, ठाणा हाऊसिंग फेडरेशन आणि नवी मुंबई फेडरेशन ह्यांनी आत्ता जनहित याचिका केली आहे। त्याच्या अगोदर पुणे हाऊसिंग फेडरेशनने ही जनहित याचिका अगोदरच दाखल केली आहे आणि या याचिकेमध्ये आम्ही ही सगळी फेडरेशन सहभागी झालो। याचं मुख्य कारण असं की प्रत्येक परिसराचं म्हणजे पुणे जिल्ह्याचा वेगळा विषय आहे, ठाणा मुंबईचा एक वेगळा विषय आहे आणि नवी मुंबईचा वेगळा विषय आहे
आम्हीही अकृषी कर रद्द करावा, का करावा, याची 3 मागण्या किंवा 3 कारणं आम्ही या याचिकेमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यातला पहिला मुद्दा असा, एकाच शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच प्रकारचा कर वेगवेगळ्या पद्धतीने वसूल करणे. म्हणजे काय, पुणा शहरामध्ये किंवा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी एनए टॅक्स आहे, रद्द केलेला आहे. जिथे गावठाण आहे तिथे एनए टॅक्स घेत नाहीत आणि इतरांकडनं एनए टॅक्स घेत आहेत. आपल्या घटनेप्रमाणे एकाच परिसरामध्ये परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या रहिवास करणाऱ्या लोकांसाठी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एकच प्रकारचा कर 2 प्रकारे लोकांकडनं वसूल करता येणार नाही किंवा 2 प्रकारे त्यांची विभागणी करता येणार नाही. कशी की जे गावठाण आहेत त्यांच्याकडनं एनए टॅक्स घेतला जात नाही आणि गावठाणच्या बाहेर आहेत त्यांच्याकडून एनए टॅक्स वसूल केला जातो. ह्या दोघांनाही सिमिलर कायदा असायला हवा किंवा महानगरपालिकेची किंवा शासनाची भूमिका, एनए टॅक्सची महानगरपालिकेची भूमिका नाही तर शासनाची भूमिका आहे. ही शासनाची भूमिका एकच असावी. जर गावठाणवाल्यांना तो आहे तर इतर लोकांकडनं तो गावठाणवाल्यांसाठी नाही तर इतर लोकांसाठी तो का आहे हा आमचा प्रश्न आहे आणि इतर लोकांसाठी गावठाणप्रमाणे तो रद्द करावा असं आमचं मत आहे. दुसरं, मुंबई आणि ठाणा परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत किंवा त्या हद्दीमध्ये की महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, या प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिका स्वतःच्या महानगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर करतात आणि महानगरपालिकेने मंजूर केलेला विकास आराखडा शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला जातो. या आराखड्यामध्ये काय असतं तर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवास क्षेत्र जाहीर केलेलं असतं, इंडस्ट्रियल झोन जाहीर केलेला असतो, ग्रीन झोन जाहीर केलेला असतं, नॉन डेव्हलपमेंट झोन जाहीर केलेला असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे झोन प्रत्येक महानगरपालिका आपला स्वतःचा स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करते, शासनाकडे पाठवते आणि शासन हा विकास आराखडा मंजूर करते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झोन असतात. रहिवास क्षेत्र असतं, इंडस्ट्रियल झोन असतो, नॉन डेव्हलपमेंट झोन असतो, हरित झोन असतो. अशा सगळ्या प्रकारचे झोन याच्यामध्ये असतात. आणि अशा वेळी जर शासनानेच नॉन अग्रिकल्चर झोन करून रहिवास झोन जाहीर केला असेल, पुन्हा सांगतो, शासनाने जर अग्रिकल्चर झोन रद्द करून नॉन अग्रिकल्चर करून तिथे रहिवास किंवा इंडस्ट्रियल झोन जाहीर केला असेल तर त्यासाठी त्या एरियासाठी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नकाशे मंजूर करताना आपण अकृषी कर भरतो, एकदाच नकाशे मंजूर करताना. मात्र प्लॅन मंजूर करताना आपण भरतोच, त्यानंतर दरवर्षी हा कर आपल्याला पुन्हा भरावा लागतो आणि याच पुन्हा भरण्याला आमचा विरोध आहे. याचं कारण शासनाने जाहीर एकदा केलंय अकृषी कर, त्यावेळी आम्ही एकदा भरला, मग तो पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे. म्हणून एकदा भरल्यानंतर पुन्हा घेऊ नये, पुन्हा लोकांकडे त्याची मागणी करू नये असं आपण मत हायकोर्टात याचिकेमध्ये मांडलेलं आहे. तिसरा मुद्दा असा आहे जिथे शासनाच्या नवी मुंबईचा विषय आहे. नवी मुंबईमध्ये सगळी जी प्लॅन सिटी तयार झालेली आहे ती शासनाची आहे. शासनाने सिडकोला अथॉरिटी दिलेली आहे आणि सिडको या संस्थांबरोबर लीज करतं. सिडकोची सर्व जागा गृहनिर्माण संस्थांसाठी जी दिलेली आहे ती लीज करून दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा ह्या दोघांचा ह्या एनए टॅक्सचा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आपलं असं मत किंवा अभिप्राय दिलेला होता की जर शासनाने लीज केलं असेल किंवा लीज केलेली जागा शासनाची असेल तर अशा जागेचा एनए टॅक्स आकारण्यात येऊ नये किंवा आकारता येणार नाही असं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत मांडलेलं होतं. त्या मताचा आधार घेऊन, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या मताचा किंवा त्यांच्या म्हणण्याचा आधार घेऊन नवी मुंबई सारख्या लीजवर असलेल्या जमिनीला अकृषी कर, एनए टॅक्स आकारू नये या 3 मुद्द्यावर आपण जनहित याचिका दाखल
केलेली आहे। त्यानंतर बरेच जे आवश्यक जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यात एक मुद्दा आणखी ॲड करतो की जे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2006 पासून आतापर्यंत कुठचंही बिल न देता शासनाने हा अकृषी कर म्हणजे एन टॅक्स वसूल करण्याच्या नोटीस पाठवलेल्या आहेत। त्याचा दुसरा भाग असा आहे की महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत स्तरावरती असेल, जिथे जिथे आपण अकृषी करतोय त्या ठिकाणी महानगरपालिका स्वतःचा मालमत्ता कर आकारते। त्याशिवाय हा एन टॅक्स अकृषी कर आपल्याला भरावा लागतो। शासनाचं यामागचं धोरण एक घर आणि दोन कर असं राबवण्याची मानसिकता तयार झालेली आहे आणि याच मानसिकतेतून हा अकृषी कर वसूल करतायत अशी आमची धारणा आहे आणि या सगळ्या कारणांमुळे हा अकृषी कर पूर्णपणे रद्द करावा अशी आमची मागणी याचिकेद्वारे न्यायालयात मागितलेली आहे। शासनाकडे याचा वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा शासनाने आपला काही निर्णय किंवा आपलं मत याबाबत सांगितलेलं नाही, म्हणून आपण ही जनहित याचिका दाखल केली आहे। आता या विषयावर आमचे उपाध्यक्ष साहेब 2 मिनिटं बोलतील। एन टॅक्स बिगर शेती कायदा हा कायमस्वरूपी रद्द करावा, कारण ब्रिटिशांच्या वेळा आउटडेटेड झाला आहे। जसा अर्बन लँड सिलिंग ॲक्ट कमाल कृषी कायदा हा आउटडेटेड झालेला आहे, त्याप्रमाणे शासनाने त्याच्यात निर्णय घेतला। याच्यात धाडसी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि यासाठी आम्ही वेळोवेळी शासनाला पत्र दिलेली आहेत, प्रत्यक्ष भेटलेलं आहे। म्हणजे पूर्वी आता जे सध्याचे जे महसूल मंत्री आहेत, का हा महसुलाचा विषय आहे, बाळासाहेब थोरातांना पूर्वी जे होतं तेव्हा आम्ही प्रत्यक्ष भेटलेलं आहे, चंद्रकांत पाटील दादांना भेटलेलं आहे, आत्ताचे जे महसूल त्यांना भेटलेले, वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे। आमच्या सगळं कॉरस्पॉन्डन्स आहे, त्याचा पुरावे आणि हे शासनाला पण माहिती आहे। ॲक्च्युली याच्यात शासनाकडे कुठलीही आकडेवारी नाही आहे। वास्तविक पाहता त्यांचा जो तहसीलदार आणि तलाठ्याचा खर्च आहे तोच वसुलीपेक्षा जास्ती, त्यामुळे त्यांना हा कॉर्पोरेशनकडे दिलेला होता, त्यामुळे आता कुठलाही रेकॉर्ड नाही त्यांच्याकडे। आणि आता 2000 पासून करतो, आता तर पुण्यासारख्या ठिकाणी 1996 पासून करत आहेत। मगाशी जसं राणे साहेबांनी सांगितलं की हा गावठाण हे विस्तारित करायला पाहिजे होतं शासनाने खरं, आणि आता जिथं आपण आता साऊथ बॉम्बेमध्ये आता मुंबईमध्ये बसलेलो तर हा पुरी गावठाण होतं, हा विस्तार करायला पाहिजे होता। रेसिडेन्शियल झोनमध्ये तर निवासी झोन झाल्यानंतर एकदाच आपण त्यांनी शासनाने कर घ्यायला पाहिजे होता, किंवा पुण्यासारख्या शिवाजीनगर किंवा अशा वेगळ्या ठिकाणी पूर्वीचं गावठाण होतं हे शासनाने विस्तारित केलेलं नाही आहे। आता इथं तर कुठे शेती होणार नाही आहे, तर बिगर शेती हा एकदाच घ्यायला पाहिजे। 15 पट तो चारा घेतात आणि हा आउटडेटेड झालेला आहे, त्यांच्याकडे कुठलीही आकडेवारी नाही आहे। आणि हाऊसिंग सोसायटी हे सॉफ्ट टार्गेट म्हणून बघितलं जातं, बिचारे सगळे वेळच्यावेळी पैसे भरतात, म्हणजे तिथं आपल्याला आता मी त्याचं रिपिटेशन करत नाही, आणि म्हणून ही वसुली जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये चालू होते। आणि याच्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे, कारण ऑलरेडी आम्ही ती PI दाखल केली आणि हे PI दाखल करताना आम्ही ज्येष्ठ ते सदनीय नोकर आपली विभागीय मार्केटचे आयुक्त दगडे साहेब असतील, चंद्रकांत दळवी, ज्यांना गेले अनेक वर्षाचा अभ्यास आहे, त्यांना पण आम्ही त्यांच्याशी कन्सल्टेशन मोठमोठ्या सॉलिटर फर्म घेतलेले आहेत। आमच्या सत्यामुळे पण ॲडव्होकेट साहेब इथं आहेत, आमचे हाऊसिंग फेडरेशनचे एक्सपर्ट डायरेक्टर आहेत, त्यांनी सगळ्यांनी अभ्यास करून शासनाला वेळोवेळी संधी देऊन मग आम्ही PI दाखल केली। ही 24,976 ही PI पुणे हाऊसिंग फेडरेशनने पहिल्यांदा दाखल केली। आमचा सगळा महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचा त्याविषयी रिझोल्युशन झाला होता आणि त्याच्यानंतर आता ती 7 तारखेला आपण येणार होती, पण दुर्दैवाने इतर याचिका होत्या त्यामुळे येऊ शकली नाहीत। आणि चीफ जस्टिस पुढे येणार आहे आणि आता 21 तारीख आहे आपली, 4 तारीख आहे का आत्ताच, कारण साहेब आता हायकोर्टात न झाले, चीफ जस्टिसच्या पुढेच होते, पण चीफ जस्टिस पुढे आता 4 एप्रिलला आहे। आणि आम्हाला खात्री आहे, आणि आता सुदैवानं चांगले संकेत पण आलेले आहेत की बाळासाहेब थोरात आपले जे सध्याचे महसूल मंत्री आहेत त्यांनी आपल्या मुख्यमंत्री आणि आमचे पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री पण आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातनं नक्की मार्ग काढू असे आम्हाला आश्वासन दिलं आहे। पण हे आश्वासन आम्ही काय अवलंबून राहणार नाही आहोत, कारण कोर्टाकडनं आम्ही शेवटच्या याच्यापर्यंत लढणार आहोत। याच्याबरोबर आम्ही इंडस्ट्रीवाल्यांना पण हे करतोय की क्लब्स किंवा मॉल्स आणि यांनी पण व्हायला पाहिजे, कारण याच्या हा सगळ्यांसाठी आहे, कारण इथं काही कुठे शेती वगैरे होणार नाही आहे। त्यामुळे सगळ्या लोकांनी या निमित्तानं आमच्या जनहित याचिकेत जाहीर सामील व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय सीताराम राणे साहेबांच्या पुढाकारानं आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पुणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुहास पटवर्धन साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट परब साहेब, सहकारातले गाडे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक आणि आमच्या मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे विद्यमान संचालक वसंतराव शिंदे साहेब, मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे सचिव सन्माननीय DS वडेर साहेब,
सन्माननीय सीतारामन राणे साहेबांनी सविस्तर आपल्याला एनी टॅक्स संबंधी माहिती सांगितली. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन असेल, मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन असेल किंवा पुणे हाऊसिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गृहनिर्माण सहकारी संस्थांना जो एनी टॅक्सचा प्रश्न भेडसावतोय त्या अनुषंगानं आजच्या या पत्रकार परिषद उहापोह होणार आहे. आणि हा प्रश्न जसा हाऊसिंग फेडरेशनला आहे, हाऊसिंग जसा सोसायटीला आहे तसा प्रिमायसिस सोसायटीला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 लाखाच्या दरम्यान अधिकृतरित्या मला वाटतं 1.25 लाख आहेत गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. आणि मुंबई शहरामध्ये 45 ते 50 हजार गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. आणि प्रामुख्यानं अशा प्रकारचा एनी टॅक्स घेऊ नये म्हणून आम्ही बाळासाहेब थोरात असतील, महसूल आयुक्त नितीन करीर असतील यांच्याशी पत्रव्यवहार करतो आहे. परब साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तशा प्रकारचं न्यायालयात ही दाद मागतो आहे. आणि एकंदरीत अशा प्रकारचा कर घेऊ नये अशी शासन दरबारी आमची विनंती अर्ज सुरू आहे आणि त्याला यश येईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं तर अशा प्रकारचा एनी टॅक्स घेणं हा किती अन्यायकारक, कारण 2 वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत आपल्याला जो जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आता ते 2005 पासून अशा प्रकारचे कर वसुली सुरू आहे. त्या अनुषंगानं आपल्याला माहीत कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने अकृषक कर वसूल करण्याबाबत 2018 निर्णय घेतला. कारण त्या अगोदर मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेला 2005 1 ते 5 वर्षासाठी 40,000 लानेचा हे आलेला होता अकृषक कर. आणि त्या नोटीसबद्दल सदर संस्था संपूर्ण थकीत रकमेचा अकृषक कर जो होता तो 81 लाखाचा त्यांना नंतर आकारला. आणि ती ज्यावेळी शासन दरबारी गेली आणि 2005 पासून जो कर वसुली बाकी होतं त्या अनुषंगानं अशा प्रकारचा जो कर आहे आणि त्या करावर व्याजदर आकारून अशा प्रकारचं जवळजवळ लाखोच्या घरामध्ये, काही सोसायटीला आमच्याकडे करोडोच्या घरामध्ये अशा प्रकारचे एनी टॅक्स आलेत आणि ते भरणं अवघड सोसायटीला होऊन गेलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कर माफ करा, त्याच्यात सवलत द्या म्हणून महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री असतील, शासन असेल याच्याकडे आम्ही सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये काम करणारे पदाधिकारी पाठपुरावा करत आहोत आणि त्याला यश येईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्व पत्रकारांचं मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ, पुणे असेल, आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या ज्या ज्या जिल्हा गृहनिर्माण सहकारी संस्थांचे संघ आहेत त्याच्या वतीनं आभार मानतो. आणि आभार मानत असताना आपणही हा आवाज मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. शासनाने उठवली, बरोबर आहे, आणि ती उठवल्यामुळे अधिकारी त्या आधारावर घरोघरी जाऊन लोकांना त्रास द्यायला, ह्याचं कारण काय आता आपल्याला नाही सांगता येणार. कदाचित कोविडमुळे बजेट कोलॅप्स झालं असेल, महसूल कमी झाला असेल आणि तो जमा करण्याचं हे एक साधन आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे हा स्टे उठून त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे लोकांना. हो, नाही, आंदोलन चालू आहे ना, आम्ही करणार. जर नाही झालं तर आता काय माहिती आहे, दरवेळेला शासनाने स्टे दिला. 2006 साली, 2018 साली, 19ला उठवला. हा नुसता किती वर्ष आपण स्टे घेत राहणार? आपण स्टे घेतला पण त्यांचा कर रद्द झाला का लोकांचा? तर नाही. काहीतरी निर्णय त्याबद्दल घ्यायला हवा की नाही शासनाने? आणि म्हणून ही जनहित याचिका. नाहीतर आपण नुसतं स्टे घात राहणार. उद्या समजा 10 वर्षांनी हा शासनाने म्हणाल नाही तुम्हाला भरावाच लागेल, जो आता 1000 रुपयात येतोय तो लाखो रुपयांनी होणार आहे. म्हणून शासनाने याच्यावर धोरणात्मक काहीतरी निर्णय घ्यायला हवा. एकतर कमी करायला हवा किंवा रद्द करायला हवा. जसं मी सुरुवातीला सांगितलं की पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये एका भागाला येणेकर नाही आहे, एका भागाला येणेकर हा एक अन्याय आहे. ज्यांच्याकडे तो घेत आहे त्यांच्यावर अन्याय आहे. दुसरं, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शासनानेच रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन डिक्लेअर केलेला आहे आणि त्यावेळी एकदा आम्ही एनी टॅक्स भरलाय तर परत आपण दरवर्षी तो शासनाला का भरावा आहे? तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला की नवी मुंबई फेडरेशन सारखं की नवी मुंबईमध्ये सिडकोची लीजने जागा आहे, तर सुप्रीम कोर्टाने आपलं मत नोंदवलेलं आहे की लीजची जागा जर शासनाची असेल तर तिथे एनी टॅक्स घेऊ नये. मग या महानगरपालिकेच्या वतीने शासनाकडून तो का वसूल केला जातोय ही आमची याचिकेद्वारे केलेली मागणी आहे. आणि शासनाला आम्ही काय म्हणतो, याचिकेद्वारे आमचं माणसांचं ऐकत नाही आहे, निदान कोर्टाचं तरी ऐकेल अशी आमची अपेक्षा आहे.
नाही, याच्यात फक्त सुधारणा असं करतो की याचा खर्च जास्ती आहे ॲक्च्युली. याचा वसुलीचा खर्च म्हणजे हे संकट यंत्रणेचा जो पगार आणि याचा आहे शासनाचा, हे आम्ही पुराव्यासकट दिले की तलाठी आणि सर्कलचा पगार टोटल जो महसूल होतो NHIच्या तो जास्ती आहे. त्यामुळे हा वसूल करणं खरं रिलेव्हंट आहे. त्यांनी मान्य पण केलं आहे अनऑफिशियली. नाही, प्रामुख्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सहकारी संस्था आहे. आता 1.25 लाखाच्या जवळजवळ मुंबई शहरामध्येच बोललात 45-50 हजार गृहनिर्माण सहकारी. मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नागपूर आहे. आणि प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये आपण डेव्हलपमेंट प्लॅन सबमिट करतो त्यावेळी अकृषक कर घेतला जातो आणि त्यावेळी परमिशन देत असताना तो कर घेतला जातो आणि पुन्हा हा NHIचा भूदंड आणलं अयोग्य आहे. धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही पाठपुरावा करू. नाही थोडा हा मुद्द्यावरती आपण थोडा अजून स्ट्रेस आउट केलं ना की आपण PIL मध्ये मुद्दे काय घेतलेले. आता जो साहेबांनी मुद्दा उपस्थित केला की आपण NA का घेतो, पहिले त्या मूळ तत्वावरती जाऊया की लँड रेव्हेन्यू कोड सांगतं की जिथे तुम्ही ॲग्रिकल्चरल लँडला नॉन ॲग्रिकल्चरल कन्वर्ट कराल, म्हणजे आपण गावच्या ठिकाणी समजा ॲग्रिकल्चरल लँड आहे तिकडे आपण त्याच्यावरती बंगला बांधला तर मग ते अलाउड आहे का? मग ते अलाउड आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला NA भरावा लागेल दर वर्षाला. तो विषय वेगळा आहे. पण ह्या आपल्याकडे जिथे अर्बन एरियाज ज्याला आपण बोलतो, मग अर्बन एरियाजचं डेव्हलपमेंट DP प्लॅनप्रमाणे कन्व्हर्जन कोणी केलं? ते आपण केलं का? ते रेसिडेन्शियल झोन त्याला कोणी इयरमार्क केला? कमर्शियल कोणी केला? थोडक्यात म्हणजे कन्व्हर्जन जे केलेलं आहे ते स्टेटनी ॲज पर MRTP प्रमाणे केलेलं आहे. आणि मग MRTP प्रमाणे स्टेटनी जर कन्व्हर्जन केलेलं असेल आणि त्या जमिनीमध्ये स्टेटनी सांगितलं की हे रेसिडेन्शियल झोन आहे, इकडे येऊन तुम्ही राहा, बरोबर, मग आपण तिकडे गेलो, डेव्हलपर गेला, तिकडे प्रीमियम भरले, कन्व्हर्जन टॅक्स भरला आणि त्यांनी इमारती बांधल्या, आपणही त्याच्या मोबदला त्याला चुकवला, सगळा भूर्दंड आपण सहन केला आणि आपण जाऊन तिकडे राहिलो. म्हणजे रेसिडेन्शियल एरिया इयरमार्क केला होता, कन्व्हर्जन केलं होतं स्टेटनी. मग ते जर कन्व्हर्जन स्टेटनी केलेलं असेल तर आम्ही NA भूर्दंड का भरावा? हा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. जिथे जिथे अर्बन एरियाज आहेत DP प्रमाणे रेसिडेन्शियल झोन इयरमार्क केलेले आहेत, मग स्टेटनी कन्व्हर्जन टॅक्स NA भरावा. हा एक मुद्दा उपस्थित आपण केलेला. दुसरा मुद्दा जो आहे या सगळ्या याच्यामध्ये, तुम्ही सगळे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहताय. आपल्याला हे माहिती असेल जेव्हा अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग आपण घेतो 30 सप्टेंबरच्या आतमध्ये, त्यावेळेला आपण एक बजेट सबमिट करतो की बाबा पुढच्या वर्षाचं आमचं एवढं बजेट आहे. आज जर 19 वर्षाचं तुम्हाला जर डिमांड नोटीस आली NA आणि किती नोटीस आलेले आहेत? मुंबई फेडरेशननी 100 पाठवले आहेत, ठाण्याने आम्हाला 100 पाठवले आहेत, म्हणजे एक्झाम्पल्स. आणि या 100 लोकांच्या नोटिसेसमध्ये असं लिहिलेलं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही NA नाही भरला तर तुमच्या प्रॉपर्टीवरती जप्ती आणू. म्हणजे 7 दिवसामध्ये 25-25 लाख 1 करोड रुपये अशी जर NA तुम्ही डिमांड केलीत तर हाऊसिंग सोसायटीने जे बजेट पास केलेलं आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह कायद्याचा विचार हा घेतलाच गेलेला नव्हता. हा मुद्दा देखील आपण घेऊन पुढे उपस्थित करून PIL मध्ये दर्शवलेला आहे. तर असे सगळे मुद्दे आहेत. प्रामुख्यानं गृहनिर्माण सहकारी संस्था काय व्यापारी तत्वावर चालवत नाहीत, प्रॉफिट मेकिंग नाहीये. आपल्याला माहित आहे शाळा हॉस्पिटल असतात त्यामध्ये गव्हर्नमेंट कन्सेशन देतं ना, तशा प्रकारचं गृहनिर्माण सहकारी संस्थांना पण कन्सेशन दिलं जावं, सवलत दिली जावी. शाळा असतील, रुग्णालय असतील, कारण गृहनिर्माण सहकारी संस्था काय व्यापारी तत्वावर चालत नाहीत, प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहेत. त्यामुळे तशा प्रकारची कर सवलत, कर कमी करणं शासनाने विचार करावा. नाही, हे स्टेट फेडरेशन हाउसिंग का स्टेट फेडरेशन, मुंबई ने सब फेडरेशन इसमें 22 फेडरेशन इन्वॉल्व है. सुनिए सर, हाँ, स्टेट हाउसिंग फेडरेशन का मतलब है कि स्टेट में जितने भी हाउसिंग सोसाइटीज़ है वो स्टेट हाउसिंग फेडरेशन को एफिलिएटेड है, मतलब उनके अंडर जुरिस्डिक्शन में है. तो नाउ स्टेट हाउसिंग फेडरेशन इज रिप्रेजेंटिंग द एंटायर हाउसिंग सोसाइटीज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सो ऑन बिहाफ ऑफ स्टेट हाउसिंग फेडरेशन ने डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन को डायरेक्शंस दिए हैं. तो कौन से डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन, जैसे कि आपको उल्लेख किया, पूना फेडरेशन ने पहले PIL दाखिल कर दी है. उसके पीछे मुंबई हाउसिंग फेडरेशन, मतलब मुंबई जिला कवर हो गया, ठाणे हाउसिंग फेडरेशन, नवी मुंबई फेडरेशन, ऐसे 4 बड़े हाउसिंग फेडरेशन ने PIL जो है वो दाखिल कर दिए हैं. अभी इसके साथ में कई और डिस्ट्रिक्ट फेडरेशन जो है वो भी PIL साइमल्टेनियसली दाखिल कर रहे हैं और इस PIL में ज्वाइन हो रहे हैं. नमस्कार. सर्वप्रथम एक थोडीशी दुरुस्ती करतो. पुणे फेडरेशनच्या तर्फे मगाशी सप्टेंबर म्हणून नोंद करण्यात आली, तर सप्टेंबर नाही डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर 2021 मध्ये आपण फाईल केलेली PIL आहे. ही महाराष्ट्रातनं सर्वप्रथम PIL फाईल करण्यात आलेली NA या विषयावरती. ह्याच्यात मागण्या काय काय आहेत, आपण काय मागवत आहोत आणि कुठल्या आधारावरती मागत आहोत.
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे घटनात्मक कोर्ट आहे, राज्यघटनेवरती चालतं, कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम मुद्दा आपण जो मांडलेला आहे तो आहे भेदभावाचा. जर का एकाच गावामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे जमिनींना ट्रीटमेंट देत असेल सरकार, तर तो भेदभाव आहे. आर्टिकल 14 इक्वॅलिटी म्हणतं. पुणे शहरामध्ये गावठाण जे परिसर आहेत किंवा मुंबईमध्ये देखील ऐतिहासिक जे गावठाण परिसर आहेत त्यांना NA टॅक्स लागत नाही. नागपूर, नाशिक, औरंगाबाद कुठलेही तुम्ही शहरं घ्या, ज्या शहरांमध्ये गावठाण परिसर आहेत त्यांना महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड प्रमाणे NA टॅक्स लागत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की हिस्टॉरिकली हे ठिकाणं रेसिडेन्शियल म्हणून सुरुवातीपासूनच ग्राह्य धरल्या गेलेली आणि तिथे ॲग्रिकल्चर मुळातच नव्हतं आणि कधी होणारही नाही, म्हणून त्यांना NA टॅक्सपासनं एक्सक्लूड करण्यात आलेलं. व आता हा NA टॅक्स आला कुठून? हिस्टॉरिकली भारत हा एक कृषीप्रधान देश होता. आपल्याकडे त्यावेळेस देखील 70-80-100 वर्षापूर्वी अन्नधान्याची चणचण होती, टंचाई होती. त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्याकडे उपजाऊ जमीन आहे त्यांना शेती करण्यापासनं दुसरीकडे त्यांची जमीन वळवता येऊ नये म्हणून एक टॅक्स लावण्यात आलेला की तुम्ही शेतीच करा, कारण आपल्या देशाला अन्नधान्य कमी पडतंय. तुम्ही दुसरं काही केलं तर तुम्हाला NA टॅक्स लावण्यात येईल. तिथून ह्या NA टॅक्सचा उगम झाला. मग तुम्हाला त्याच्यावर घर बांधायचं असेल तर NA टॅक्स, तुम्हाला त्याच्यावरती इंडस्ट्री बांधायची असेल तर NA टॅक्स, तुम्हाला दुसरं काही गोडाऊन बांधायचं असेल तर NA टॅक्स. पण विषय असा आहे की कालांतराने ही जी गावं होती, या गावांच्या अवतीभोवती जी जमीन होती ती जमीन लोकांना घरं बांधण्याकरता वापरायची गरज पडली. त्याचं कारण काय आहे? त्यावेळेस पॉप्युलेशन काय होतं आणि आज पॉप्युलेशन काय आहे? 1.3 बिलियन लोकांना राहायला घरं पाहिजेत. पुणे शहरामध्ये, मुंबईमध्ये पूर्वीच्या काळी मुंबई किती छोटं होतं आणि आज मुंबई कुठपर्यंत पोहोचलंय? लोकांना राहायला घरं पाहिजेत, ती घरं कुठे बांधणार? तर पूर्वी ज्या जमिनी शेती करता वापरात होत्या त्या जमिनी NA कन्वर्ट करून त्याच्यावरती घरं बांधली. मग आता प्रश्न येतो, सरकारला काय हवंय? का आपण त्या जमिनीवरती आज पण शेती करायची आणि आपण ती शेती करत नाही म्हणून आज पण आपण NA टॅक्स द्यायचा? अहो, त्या जमिनीवरती इथून पुढे आयुष्यात कधीही शेती होणार नाहीये. जर त्या जमिनीवरती आजपासून इथून पुढे कधीही शेती होणार नाहीये, इथून 100 वर्ष पुढे, 200 वर्ष पुढे कधीच शेती होणार नाहीये, तर तुम्ही भविष्यात कायमस्वरूपी दरवर्षी NA टॅक्स कुठल्या आधारावरती घेताय? पहिला मुद्दा झाला इनइक्वॅलिटी. एका गावामध्ये काही ठराविक जमिनींना तुम्ही NA टॅक्सपासून तुम्ही वगळलेला आहे, काही जमिनींना तुम्ही NA टॅक्स लावताय. आर्टिकल 14 हिट होतोय. सगळ्यात प्रथम मुद्दा इक्वॅलिटी. दोन वेगवेगळ्या प्रकारची वागणूक जमिनींना एकाच गावात देण्यात येते, हे मान्य नाही. आणि हे करताना तुम्ही जसं पटवर्धन साहेब म्हणाले, जसं इतर मान्यवर म्हणाले, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजना तुम्ही सॉफ्ट टार्गेट केलंय. कारण हे सगळे नोकरदार लोक आहेत, मेजॉरिटी सगळे नोकरदार लोक आहेत, थोडं कॉन्ट्रीब्युशन करणारे आहेत, त्यातले त्यात मध्यमवर्गीय आहेत, उच्च मध्यमवर्गीय आहेत, थोडं कॉन्ट्रीब्युशन करतील आणि काय असेल ते भरतील, पण त्यांना डोक्याला ताप नको अशा प्रकारचे हे लोक आहेत. त्यांना तो विषय देखील माहीत नाही. कित्येक हाऊसिंग सोसायट्या अशा आहेत की गेल्या 15 वर्षापूर्वी नंतर त्या आत्ता अस्तित्वात आलेल्या आहेत आणि त्यांच्या अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा हा NA टॅक्स त्यांना आलेला आहे. आणि तो देखील त्या हाऊसिंग सोसायट्या अस्तित्वात येण्याच्या आधी तेव्हा तिथे कुठला फार्म होता किंवा दुसरं काही होतं त्यांच्या नावाने आलेले आहेत. म्हणजे असंही नाही की सगळ्यांना हाऊसिंग सोसायट्यांच्या नावानेच आलेल्या आहेत. पुण्यामध्ये तर एक स्टड फार्म होता, त्या स्टड फार्मच्या नावाने नोटीस आलेली आहे. आज तिथे गेले 12 वर्ष झाले हाऊसिंग सोसायटी आहे आणि किती रक्कम? 50 लाख रुपये. कुठून आणणार पैसे? पहिला मुद्दा इनइक्वॅलिटीचा आपण बघितला. आर्टिकल 14 हिट होतंय. कॉन्स्टिट्युशनल कोर्टला काय हवं असतं की तुम्ही राज्यघटनेमध्ये दिलेल्या कुठल्या मूलभूत अधिकाराला बाधा येते आहे ते तुम्ही आम्हाला प्रथम दाखवा, तर आम्ही तुमची जनहित याचिका ऐकू. तर पहिला मुद्दा आपण दाखवला इनइक्वॅलिटीचा. एका गावामध्ये जमिनीला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भेदभावात्मक वागणूक देताय. दुसरा मुद्दा तुम्ही असा आहे की सरकारने MLRC कोड प्रमाणे, MLRC कोडमध्ये कलेक्टरला पॉवर्स आहेत.
जे गावठाण आहे दरवर्षी त्याची बाउंड्री रिवाईज करायची पॉवर कलेक्टरला आहे. गेल्या 25 वर्षात अशा कुठल्या गावठाणाची बाउंड्री रिवाईज करण्यात आली सरकारने सांगावं, हायकोर्टामध्ये दाखवावं. जी गावठाणं 25-50 वर्षापूर्वी होती त्याच बाउंड्रीची गावठाण, ब्रिटिश काळात ज्या गावठाणांची जी बाउंड्री होती त्याच बाउंड्रीवरती आज देखील गावठाणं आहेत आणि त्या बाउंड्रीज इन्क्रीज केल्या नाहीत. वस्तुतः असं आहे की त्या गावठाणांचं पॉप्युलेशन वाढून शहरात रूपांतर झालेलं आहे आणि ह्या सर्व शहरांना MLRC कोड प्रमाणे जसं गावठाणाला वगळलेलं आहे त्याच प्रोव्हिजन खाली सगळ्या शहरांना, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक सगळ्यांना NA टॅक्सच्या वसुलीमधनं वगळण्यात यावं. तुमचा NA टॅक्स तुम्हाला अभिनंदनात्मक आहे, तुम्ही इतर ठिकाणावर घ्या, पण जिथे रेसिडेन्शियल एरिया आहे, अर्बन एरिया आहे, तिथे तुम्ही NA टॅक्स लावू शकत नाही, कारण त्या ठिकाणी परत कधी ॲग्रिकल्चर होणार नाही. इथून पुढचा मुद्दा आपण असा केलेला आहे की तुम्ही भेदभाव केला तर केला, त्याचा कुठल्या आधारावर तुम्ही भेदभाव केला हे तुम्ही जनतेला सांगितलंय का? आज आपण ब्रिटिश काळात नाही आहोत, आज आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत. सरकारचं हे दायित्व आहे की जनतेला सांगावं की आम्ही NA टॅक्स या आधारावरती घेतोय, अशा आधारावरती आम्ही 2 जमिनीमध्ये भेदभाव केलेला आहे. आजपर्यंत हे नवीन सरकार आल्यापासनं गेल्या 2.5 वर्षात 2 वर्षात जनतेशी NA टॅक्स संदर्भात कुठलाही संवाद साधण्यात आलेला नाही. कुठल्या आधारे NA टॅक्स लावण्यात येतो आहे आणि भेदभाव करण्यात येतोय त्याबद्दल कुठलंही परिपत्रक, संवाद करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे जे क्लासिफिकेशन आहे हे मेकॅनिकल क्लासिफिकेशन. राज्यघटनेमध्ये क्लासिफिकेशन करण्यात संमती आहे, पण ते रॅशनल आणि लॉजिकल असायला पाहिजे. मेकॅनिकल नाही की या बाउंड्रीच्या इकडे गावठाण आणि तुम्हाला NA टॅक्स नाही, या बाउंड्रीच्या इकडे तुम्हाला NA टॅक्स आहे आणि सगळेजण एकाच गावात आहे तरीही भेदभाव आम्ही करणार. मोगलाई नाही. सरकारने पुढे येऊन हायकोर्टामध्ये याचं उत्तर द्यावं लागणार. तिथून पुढे आपण काय म्हणत आहोत की तुम्ही लावला तर लावला NA टॅक्स, गेल्या 10-15 वर्षाचा तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्हली लावला. टॅक्सचे कायदे काय म्हणतात? अहो, टॅक्स संदर्भात एकही तुमच्याकडे विशेषज्ञ नाही सरकारकडे. आश्चर्य वाटतं. तुम्ही स्टे उठवला पण गेल्या 15 वर्षाचा टॅक्स मागताय. कुठल्याही टॅक्सच्या कायद्याखाली रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन अलाउड नसतं. एवढा सावळा गोंधळ जनतेला मान्य नाही. फेडरेशन आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि सर्व नेत्यांनी पुढाकार घेऊन हा विषय पुढे नेला आहे आणि आम्ही वकील वर्गाच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. इथून पुढे आपण काय म्हटलेलं आहे की तुम्ही भेदभाव केला तर केला, ते गावठाण पण कॉर्पोरेशनमध्ये आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरची जी जमीन आहे शहरातली ती पण कॉर्पोरेशनमध्ये. अहो, तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये आहात आणि 2 वेगळ्या प्रकारचे तुम्ही टॅक्स भरताय. प्रॉपर्टी टॅक्स पण भरताय, NA टॅक्स पण भरताय. तुम्ही नक्की काय तुम्हाला पाहिजे? तुम्ही एक कुठलं तरी टॅक्सचं धोरण राबवा, 2 वेगवेगळी धोरण राबवू शकत नाही. कायद्याने ते मान्य नाही. इथून पुढे आपण ब्रिटिश कालचा जो मुद्दा केला तो कालबाह्य आहे. NA टॅक्स आणि MLRC कोडच्या तरतुदी ह्या रिवाईज करण्याकरता आता ड्यू आहे. हा ब्रिटिशकालीन कालबाह्य कायदा आहे. नंतर आपण परत एकदा म्हणतोय की ज्या गोष्टी करता आपण एकदा टॅक्स भरलेला आहे, कन्व्हर्जन टॅक्स भरलेला आहे, नजराणा भरलेला आहे, त्याला प्रीमियम म्हणतात, त्याकरता परत कर का? जर त्या जमिनीवरती परत कधी ॲग्रिकल्चर होणार नाही तर परत का? नंतर अजून एका मान्यवरांनी मुद्दा घेतला की तुम्ही कॉर्पोरेशन मधल्या जमिनीवरती NA टॅक्स लावताय. तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये त्या जमिनीवरती ॲग्रिकल्चर करायची आमच्याकडनं तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवत असाल तर तसं सांगा, तसं जाहीर करावं सरकारने, कळू द्यावं सरकारची बुद्धी कुठपर्यंत जाते ते. अन्यथा तुम्ही हे मान्य करा की तुम्ही तिथे डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केलेला आहे. तो डेव्हलपमेंट प्लॅन प्लॅनिंग अथॉरिटी कोण असतं तर लोकल बॉडी असते. लोकल बॉडी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करते. लोकल बॉडी म्हणजे कॉर्पोरेशन, काउन्सिल, ही लोकल बॉडी तयार करत असते, प्रपोज करत असते आणि स्टेट गव्हर्नमेंट मंजूर करत असते. आता तुम्ही तयार करणारे कॉर्पोरेशन, मंजूर करणारे स्टेट गव्हर्नमेंट, मग आता तुम्ही परत NA टॅक्स बद्दल तुम्ही बोलताय.
म्हणजे तुम्ही नाक दाबून बुक्क्याचा मार, नाक आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार जनतेला सहन करायला सांगताय. हे कुठल्या कायद्या अंतर्गत आहे हे त्यांना हायकोर्टात उत्तर द्यावं लागणार आहे. डेव्हलपमेंट प्लॅन असताना जिथे जिथे डेव्हलपमेंट प्लॅन आहे, रस्ता आहे, त्यांचं ग्रीन झोन डेव्हलप केलेला आहे, त्यांनी तिथे रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर केलेला आहे, अशा ठिकाणी एनए टॅक्स त्यांनी दाखवावं. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ॲग्रिकल्चरल झोन कुठे आहे कॉर्पोरेशन एरियामध्ये, आणि तिकडनं तुम्ही एनए टॅक्स घ्यावा. रेसिडेन्शियल एरियामधनं का घेताय? त्यामुळे अंडरलाईन आमची अशी मागणी आहे की MLRC कोडमध्ये गावठाण ज्या तरतुदी खाली आहे त्याच तरतुदीमध्ये सर्व शहरांना इन्क्लूड करावं आणि एनए टॅक्सच्या तरतुदीमधनं या सर्व शहरांना रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीज असो किंवा तिथले हॉस्पिटल असो किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असो, ते तर एक्सक्लुडेड आहेत म्हणा, हॉटेल असो, मॉल्स असो, यांना त्याच तरतुदीखाली इन्क्लूड करून एनए टॅक्समधनं आम्हाला एक्सक्लूड करावं. आणि बाकी पेरिफेरी एरिया असतील, गावाकडची जे जमीन असतील, जिकडे तुम्हाला कन्व्हर्जन करून लोक वापरत असतील, त्यांच्याकडनं तुम्ही एनए टॅक्स घ्या. त्यामुळे एनए टॅक्स आम्ही रद्द करा असं म्हणत नाही आहोत, आम्हाला एनए टॅक्समधनं वगळा, कारण तो कायदा आम्हाला लागू होत नाही असं आम्ही म्हणतो. सन्माननीय ॲडव्होकेट सत्या मुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनाचं गृहनिर्माण विषयक धोरण कसं दुटप्पे. एकीकडे आपण 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना शासन पूर्णपणे कर माफ करण्याचं धोरण घेतं आणि जिथे अनेक वर्ष घरं उभी आहेत त्या जमिनीवर आपण अकृषक कर लावतो. म्हणजे ही परस्पर टोकाची भूमिका सरकार घेतं आहे. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विषयी ज्यावेळी शासन निर्णय घेतं, शासन धोरण ठरवतं, त्यावेळी त्या गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये काम करणारे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, त्यांचा उपयोग केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु शासनाचं हे दुटप्पी धोरण आहे. एकीकडे आपण गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना काहीतरी नव्यानं देतोय अशा प्रकारचं चित्र उभं करायचं आणि त्याचवेळी त्याच गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये राहणाऱ्या अनेक वर्ष इमारत उभी असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थेला अशा प्रकारचा इमारत बांधून ज्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो त्यावेळी सर्व टॅक्सेस घेतलेले असतात तरीसुद्धा या जमिनीवर कर लावतात आणि हा शासनाच्या दुटप्पी धोरण आहे. याचं सुधारणा झाली पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा करू. अशा प्रकारच्या ज्यावेळी आपण तो कर घेतात, परंतु त्या कर घेत असताना ती थकबाकीवर पण व्याज लावलं जातं आणि अशा प्रकारचं व्याजावर व्याज लावून कर घेणं आणि शेवटी गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये राहणारे लोकही सर्वसामान्य आहेत आणि त्यामुळे त्याचा वेगळा शासनानं निर्णय घ्यावा अशा प्रकारचीही आमच्या गृहनिर्माण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. एका प्रश्न एक सेकंड. आता इन ॲडिशन टू मुळे साहेबांनी जो काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जी PIL फाईल केलेली आहे ती मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईची आहे. तर नवी मुंबईचा एक जो मुद्दा आहे तो फक्त मी शेवटला उपस्थित करून आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. नवी मुंबईमध्ये सेक्शन 2 सबक्लॉज 10 आणि जर 11 आपण बघितलं तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट लेसी हा कन्सेप्ट आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये गव्हर्नमेंट लेसी हा कन्सेप्ट आहे आणि नख्ख नवी मुंबई जी आहे जिकडे सगळ्या हाऊसिंग सोसायटीज आहेत या सिडकोच्या लेसी आहेत. आणि लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 39 मध्ये कन्सेप्ट दिलेला आहे की ऑक्युपंटनी जो आहे तो लँड रेव्हेन्यू कोड पे करावा. आणि ऑक्युपंट कोण, तर ऑक्युपंट म्हणजे जो ॲक्च्युअल पोझिशनमध्ये आहे, तर म्हणजे थोडक्यात नवी मुंबईमध्ये सिडको हे ॲक्च्युअल पोझिशनमध्ये आहेत. आणि तरी देखील इकडे नवी मुंबईमध्ये आता एनए टॅक्सची बिलं यायला सुरुवात झालेली आहे. तो मुद्दा देखील जो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडनी क्लिअर कट सांगितलेला आहे तो मुद्दा फक्त स्पष्ट करून आम्ही PIL मध्ये इथून दाखवून देतो आहोत की इथे लँड रेव्हेन्यू कोडप्रमाणे नवी मुंबईचे रहिवासी नाही तर नवी मुंबईमध्ये जे सिडको आहे, जे लेसॉर आहे, त्यांनी जो लँड रेव्हेन्यू कोड आहे तो लँड रेव्हेन्यू कोडप्रमाणे नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट टॅक्स पे करावा. ठीक आहे, काय प्रश्न असतील तर विचारा. विचारा. नाही, बरोबर आहे. ज्यावेळी आपण नकाशे मंजूर करून घेतो कुठल्याही महानगरपालिकेत असेल किंवा नगरपालिकेत
त्यावेळी सुरुवातीला आपण प्लॅन मंजूर करताना जो भरतो तो बिल्डर भरतो. मात्र त्यानंतर डबल काय केलं ते, मात्र त्यानंतर तोच टॅक्स दरवर्षी आपल्याला पुन्हा पुन्हा भरावा लागतो. याला आपला विरोध आहे. तो सोसायटीने किंवा अपार्टमेंटने भरायचा असतो. आता ऍक्च्युली बिल कोणाच्या नावाने येतं, त्या ओरिजिनल मालकाच्या नावाने येतं, पण जो तिथे राहतो त्याला तो भरायला लागतो. मग आपला त्याच्यासाठी ते ऑटोमॅटिक कन्फ्यूज न करा. लक्षात आलं तुमचा मुद्दा लक्षात आला. नकाशे मंजूर करताना सुरुवातीला फ्लॅट विकायच्या अगोदर बिल्डर भरतो, त्यानंतर दरवर्षी तो त्या सोसायटीत किंवा इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना भरावा लागतो. कित्येक वेळा ती जागा सोसायटीच्या नावावर झालेली नसली तरी हा टॅक्स मात्र सोसायटीच्या नावावर येतो. पुण्याने डिसेंबरमध्ये केली आहे, पुणा फेडरेशनने, आणि त्याला आम्ही नवी मुंबई फेडरेशन, ठाणा हाऊसिंग फेडरेशन, आणखीन मुंबई फेडरेशन या तिघांनी आम्ही आता फेब्रुवारीमध्ये जॉईन दुसरी PIL फाईल केली आहे.